जगद्गुरू तुकोबरायांचा पालखी सोहळा आज संसरकरांचा निरोप घेऊन महाराष्ट्रात नागवेलीच्या म्हणजेच विड्याच्या पानासाठी प्रसिद्ध असलेल्या निमगाव केतकी या ठिकाणी सायंकाळी विसावणार आहे। आणि तत्पूर्वी वारीच्या वाटेवर बेलवाडीमध्ये जगद्गुरू तुकोबरायांच्या पालखी सोहळ्यातील मानाच्या आश्वाचं पहिलं गोल रिंगण पार पडलंय आणि हे वारकरी माझ्या बरोबर आहेत। रिंगण पार पडल्यानंतर यांनी या ठिकाणी फुगडी सारखे खेळ खेळलेत आणि प्रत्येक जण जो आहे तो आनंदात नावून निघालेला आहे। कोणाची पहिली वारी आहे, कोणाची दुसरी आहे, त्यांच्याबरोबर संवाद साधू। कुठून आलात? लातूर। कितवी वारी आहे? दुसरी वारी। कसा अनुभव राहिला? छान छान। तुम्ही कुठून आलात? लातूर। लातूर। कितवी वारी आहे? पहिली वारी। बर, कसं वाटतंय वारी? छान आनंद आनंद वाटतोय। बर, घरला सजा वाटत नाही आनंदाने। अच्छा, आठवण होती का घरची? नाही येत घरची आठवण। पाऊस पडला का विचारला का घरी? नाही नाही विचारलं। घरी काम काय, पाऊस नाही, काय नाही? घरची आठवण येते का? तिकडे पोरं वाट बघत असतील की? त्यांच्या संसारात आपल्या देवाची वाट आपल्याला। होय। चिंता भेडसावत नाही का? पाऊस नाही, धान पेरायचे वगैरे? तरी पांढरं काही पांडुरंग करे विश्वास आहे पांडुरंग। आज गोल रिंगण पार पडलं, कसं वाटतंय? छान वाटत। खेळला तुम्ही आता? खेळ ना। किती वय आहे? 5वी। वय किती आहे? वय 55 55। दम लागतो का वारी चालताना? नाही लागत। 100 किलोमीटर अंतर पार केलं, काय नाही वाटलं। ते घाट चालला एवढा मोठा। गाठाला काय नाही वाटलं आणि आताही तो रिंगणामध्ये धावला पडाला, काय नाही वाटलं। आनंद वाटला। कसं वाटतंय? आनंद आनंद। असा सोहळा आहे का बाहेर? सुख सोहळा सारखी नाही। नाही। बर, किती वय आहे बाबा? 76। किती वारा झाल्या? 25 झाल्या। कसं वाटतं वारीला येऊन? एकदम मजात आनंद वाटतो। कधी वारीला जाईन असं वाटतं। एकदा तरी वारी करावी असं म्हटलं जातं का? म्हटलं जातं एकदा नाही कळत वाटत आहे कधी वारी असं माणसाला कशी ओढ लागत। होय। ओढ लागत। किती ओढ लागलेली असते? ओढ म्हणजे अंतकरणापासून असते। होय। मनातून तर देवाला जायलाच पाहिजे। बर। विनेकर आहे तिथं। कितवी वारी आहे? माऊली पहिलीच वारी आहे। वडील येत होते पहिला, त्यांना लागवडी जेणे होईना गेले, आता पहिले बरं। वडिलांची परंपरा चालू ठेवली। कसं वाटतंय? चांगला आनंद वाटतोय। आनंद वाटतो। माझा गुडघा दुखत होता तर हे रंगनाथ राहायला वाटतं आता काय वेदना सुद्धा हरपल्या। ताण भूक हरपून हे वारकरी जे आहेत ती वारीची वाट चालतायत आणि असा सुखी सोहळा स्वर्गात देखील त्यांना भेटणार नाही असं त्यांच्या भावना आहेत। देवा राखुंडे, NDTV मराठी, बेलवाडी, इंदापूर।